त्याच्यातला मुद्दा क्रमांक 3 जो आहे तो आपण लिहून घेणार आहोत. मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3 आहे, स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांवर दबाव टाकला जातो. मुद्दा क्रमांक 3 लिहा. स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांवर दबाव टाकला जातो. आता ज्या वेळेला अनपेक्षित गोष्टी ह्या एका जबाबदार व्यक्तीकडनं होती, लक्ष द्या, हा मुद्दा समजून घ्या. एखाद्या व्यक्तीवर जर जबाबदारी टाकलेली आहे आणि तो जबाबदार व्यक्ती ज्या वेळेला अनपेक्षित गोष्ट करतो जी करायला नको आहे, पण ती गोष्ट स्वतःच्या फायद्यासाठी ज्या वेळेला तो जबाबदार व्यक्ती करतो आणि ती गोष्ट ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या निदर्शनामध्ये येते, त्यावेळेला तो व्यक्ती त्या ठिकाणी त्या चुकीच्या गोष्टींना घेऊन जो काही आवाज आहे तो त्या ठिकाणी आपण पाहतो की उंच करायला सुरुवात करतो, किंवा जो काही विरोध आहे तो त्या ठिकाणी करायला सुरुवात करतो. आता विरोध करणारा जो व्यक्ती आहे किंवा चुकीच्या गोष्टींना घेऊन आवाज उचलणारा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा जो काही आवाज आहे तो दाबला जातो. आणि त्या व्यक्तीचा आवाज हा का दाबला जात आहे? कारण त्यांच्याकडनं जी काही चूक झालेली आहे, चूक काही लहान नाही, चूक मोठी आहे, आणि जी मोठी चूक झालेली आहे ती लपून राहावी, ती उघडकीस येऊ नये, किंवा ती त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणालाही ती कळू नये म्हणून विरोध करणाऱ्या व्यक्तीचा जो काही आवाज आहे तो दाबला जातो. आणि तो दाबण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचा जो काही दबाव आहे तो त्यांच्यावरती टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आता वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आहे, ते सर्व आपण बघायला गेलो तर विषय फार मोठा होईल. पण ज्या वेळेला जबाबदार व्यक्ती एखादी मोठी चूक करतो आणि ती चूक लपून राहिली म्हणून ज्याच्या निदर्शनावरती आलेली आहे त्याने त्या ठिकाणी शांत बसून राहावं, काही एक बोलू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचा जो काही दबाव आहे त्याच्यावर टाकला जातो. आणि अनेक दबाव हे आपण बघणार आहे. तर काही अंशी काही गोष्टी आपण पाहणार आहोत. कोणीतरी नीतिसूत्रे याचा 28वा अध्याय आणि वचन 13 वाचण्यासाठी मदत करा. नीतिसूत्रे 28वा अध्याय आणि वचन 13 आपण वाचणार आहोत. आणि त्या ठिकाणी नीतिसूत्रिका 28व्या अध्यायाच्या 13व्या वचनातून काय सांगत आहे पहा. दबाव कशा प्रकारे टाकण्यात येतो आणि तोंड ही शांत केली जाते या संदर्भात. जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. व्हेरी गुड. जो आपल्या चुका, जो आपले दोष, जो आपले दोष काय करतो? झाकतो. लक्ष द्या, दोष झाकण्यासाठी अनेक हातखंडे जे आहेत ते वापरले जातात. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला जबाबदारी ही सोपवण्यात येते आणि त्या जबाबदारीचा जो काही उपयोग आहे तो इतरांच्या भल्यासाठी न होता स्वतःच्या भल्यासाठी चुकीच्या गोष्टी करून केल्या जातो, त्या वेळेला त्या चुकीच्या गोष्टींना घेऊन जो काही जाब आहे तो विचारला जातो. त्या चुकीच्या गोष्टींना घेऊन जी काही विचारणा आहे ती केली जाते. पण त्या चुकीच्या गोष्टींची विचारणा केल्या जाऊ नये किंवा त्या चुकीच्या गोष्टी ह्या सर्वांना माहिती होऊ नये म्हणून ज्याला त्या चुकीच्या गोष्टी माहिती झालेल्या आहे आणि तो ज्या वेळेला त्या चुकीच्या गोष्टी निघून आवाज उचलतो त्यावेळेला त्याच्यावरती चूक करणाऱ्या जबाबदार व्यक्तीकडनं जे आहे ते दबाव टाकले जातात. आता मी जर तुम्हाला दबावाविषयी विचारपूस केली तर तुमच्याकडे अनेक उदाहरणं असतील, तुम्ही ते सांगू देखील शकता. पण आपला हा विषय फार मोठा होईल म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही दबाव आहेत ते पाहत नाही. पण सांगायचं मला तुम्हाला हे आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती
आपले दोष झाकतो. लक्ष द्या, आपल्या चुका झाकतो. जबाबदार व्यक्तीला चूक झाकणं, जबाबदार व्यक्तीला त्याने केलेले जे काही न आवडणार, देवाला न आवडणार जे काही काम आहे, ज्या वेळेला तो ते झाकतो त्यावेळेला त्याचं बरं होत नाही, असं देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. पण त्याचा समज काय आहे ज्याने चूक केलेली आहे, त्या जबाबदार व्यक्तीचा समज काय आहे ज्याने त्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याला असं वाटतं की आपली चूक ज्याच्या निदर्शनामध्ये आलेली आहे त्याच्यावरती जर आपण दबाव टाकला तर तो कुठेही आपल्या चुकीबद्दल आवाज जो आहे तो उचलणार नाही, कुठेही आपल्या चुकीबद्दल जे आहे वार्ता चर्चा जे ते करणार नाही. आणि म्हणून ते त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा जो काही दबाव आहे तो टाकण्याचा प्रयत्न जे आहे ते करत असतात. पण लक्ष द्या, ज्या व्यक्ती बरोबर देव आहे तो कोणत्याही दबावाला घाबरत नाही. ज्या व्यक्ती बरोबर देव आहे तो कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी जे आहे ते पडत नाही. तर तो व्यक्ती देवाच्या साहाय्याने, जो आत्मा त्याला निर्भीडतेचा देण्यात आलेला आहे, त्याच्या साहाय्याने तो चुका ज्या आहे तो एक्सपोज करत असतो. किंवा ज्या चुका त्याने जबाबदार व्यक्तीला करताना बघितलेल्या आहेत त्याविषयीची जी काही शहानिशा आहे, त्याविषयीचा जो काही जाब आहे तो व्यक्ती विचारत असतो. लक्षात वचन काय सांगत आहे, जो आपले दोष झाकतो. आज अनेक जबाबदार व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी करत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि ते स्वतःच्या फायद्यासाठी चुकीच्या गोष्टी ह्या करण्यासाठी देवाच्या वचनाचा वापर करतात. म्हणून तर वचन सांगतं की ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. म्हणून तर वचन सांगतं की जो दरवाजाने आत न जाता दुसऱ्या मार्गाने आत जातो तो घात करणार आहे, तो नाश करणार आहे. ज्यावेळेला आपण योहानाचं पुस्तक 10वा अध्याय आणि वचन 10 वाजता बघा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, योहानाचं पुस्तक 10वा अध्याय आणि वचन 10 वाजता मत करा. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन. येस, थँक्यू. परत वाचा ब्रदर. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. चोर येतो तो केवळ, त्याचा उद्देश बघा, चोराचा उद्देश काय आहे, तो चोरी करण्यासाठी येतो. आणि चोरी करण्याकरता जर एखाद्याचा घात पण करावा लागला तरी तो ते करण्याकरता मागं पुढे विचार करत नाही. आज देवाच्या सेवेमध्ये आपल्याला अनेक अशा प्रकारच्या चुका ज्या आहेत स्वतःच्या फायद्यासाठी करताना अनेक जबाबदार पुढारी जे आहेत ते दिसून येतात. आणि ते स्वतःचा फायदा व्हावा यासाठी एखाद्यावरती इतका भयानक दबाव ते आणतात की त्याची हद नाही. वचन या ठिकाणी सांगत आहे की जो आपले अपराध, जो आपल्या चुका लपवून ठेवतो, झाकून ठेवतो, त्याचं बरं होत नाही. पण त्या चूक करणाऱ्या व्यक्तीने त्याने असा गैरसमज करून घेतलेला आहे की आपली चूक ही कोणालाच कळेल नाही आणि आपण जे केलेलं आहे ते आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपण योग्य केलेलं आहे. पण लक्ष द्या, काय देवाच्या दृष्टिकोनातून, पवित्र शास्त्राच्या वचनात अंतर्गत ती चूक जी त्या जबाबदार व्यक्तीने केलेली आहे, काय ती योग्य होती का? देवाच्या दृष्टिकोनातून, वचनाच्या दृष्टिकोनातून वचन सांगतं नाही. पण आज मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये जबाबदार व्यक्ती स्वतःच्या फायद्याकरता अनेक चुका करत आहे आणि त्यांच्या चुका ह्या ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या निदर्शनामध्ये येतात त्या व्यक्तीने आवाज उचलू नये किंवा त्यांच्या चुकांना घेऊन त्यांना जाब विचारू नये किंवा त्यांच्या चुकांना घेऊन त्याने इतरांवर चर्चा करू नये, म्हणून त्याला शांत करण्याकरता त्याच्यावरती दबाव टाकण्यात येतो. आणि देवाचं जे राज्य आहे अशा प्रकारच्याच लोकांमुळं
वाढत नाही. देवाचं जे राज्य आहे ते अशाच प्रकारच्या लोकांमुळे जे आहे ना उलबडलं जातं. अशाच प्रकारच्या लोकांमुळे देवाच्या राज्यामध्ये मोठं अडखळण जे आहे ते तयार होत असत. आणि बघा, आपण पाहतो की एक व्यक्ती ज्याने अपराध केला, ज्याने चूक केली आणि त्याने त्याची चूक लपून राहावी म्हणून त्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत केल्या आपल्याला पाहायला भेटतात. आपण ज्या वेळेला वचन वाचतो, वचन सांगतं राजा दावीद जे आहे ना त्याने आपली चूक लपवण्यासाठी जो उरिया आहे त्याला मारण्याची जी काही योजना आहे ती त्याने केलेली होती. दावीद राजा हा सर्वसाधारण व्यक्ती नाही. दावीद हा सर्वसाधारण व्यक्ती नाही. दावीद हा इस्रायलाचा नेतृत्व करणारा असा व्यक्ती होता ज्याला देवाने राजपाट सोपवलं होतं. शौलाच्या आज्ञाभंगानंतर इस्रायलाचं जे काही राजपद आहे ते दावीदाकडे आलं आणि त्या राजपदावरती राहून त्याने आपण पाहतो की चूक केली आणि ती चूक लपवण्यासाठी त्याने उरिया जो आहे ना त्याला मारण्याची काय केली होती का त्याने योजना केली. बघा, ज्यावेळेला आपण दुसरी शमूएल 11 अध्याय 14 ते 15 वाचतो. बघा, दुसरी शमूएल 11 अध्याय 14 ते 15 वचन आपण वाचणार आहोत. आणि मग कशा प्रकारची अपराध लपवून राहावं म्हणून त्याने कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी चूक केली आणि कशा प्रकारे अपराध लपवून राहावं म्हणून त्याने उरियाला मारण्याची योजना केली त्या संदर्भात काय लिहिले पहा. 11 अध्याय 14 आणि 15 वचन दुसरी शमूएल. आणि दाविदाने योआबाच्या नावे पत्र लिहून उरियाच्या हाती पाठवले. त्या पत्रात असे लिहिले होते की तुंबड युद्धाच्या तोंडी उरियाला ठेवा आणि त्याला तेथे सोडून मागे हटा, म्हणजे त्याला मार लागून तो मरेल. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की दाविदाने जे आहे ना वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की त्याने योआबाच्या नावे पत्र जे आहे ते लिहून उरियाच्या हाती जे आहे ते पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये दाविदाने त्याला मारण्याची जी काही योजना आहे ती केलेली आपल्याला पाहायला भेटते. उरिया हा जो आहे ना ह्याला राजाने काय चूक केलेली आहे हे समजू नये म्हणून ती चूक लपून राहावी यासाठी, तो दोष लपून राहावा, ते पाप लपून राहावं, त्या चुका लपून राहाव्या म्हणून त्याने आपण काय पाहतो तर वचन स्पष्टपणे सांगतं की त्याने उरियाला मारण्याची जी काही योजना आहे ती त्याने केली. बघा, ज्या वेळेला एखादा जबाबदार व्यक्ती चूक करतो, ज्या वेळेला एखादा जबाबदार व्यक्ती हा देवाला न आवडणारं काम करतो, चोरी करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्या गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी ज्या वेळेला एखादा जबाबदार व्यक्ती करतो त्यावेळेला त्याने केलेल्या जे काही चुका आहे त्या उघडकीस येऊ नये, त्या लपून राहाव्या म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारच्या धूर्ततेच्या जे काही योजना आहे, धूर्तपणाच्या जे काही योजना आहे तो त्या ठिकाणी करत असतो. आणि आज देखील अशा प्रकारच्या धूर्तपणाच्या योजना ह्या आपल्याला जबाबदार व्यक्ती करताना दिसून येतात. या ठिकाणी दावीद जो आहे ना, दावीद हा इस्रायलाचा राजा होता. त्याने चूक केली आणि ती चूक लपून राहावी यासाठी त्याने ज्याला या ठिकाणी आपण पाहतो की युरियाला जे आहे त्याने मारण्याची केली होती का योजना केली, त्याच्यावरती दबाव आणला. या ठिकाणी वचन काय सांगत आहे? वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की आज अनेक पुढारी
स्वतःच्या चुका लपून राहाव्या यासाठी दुसऱ्यांवरती दबाव जे आहे ते आणतात. दबाव तंत्राचा उपयोग आहे जे ते करतात. दबाव तंत्राचा उपयोग हा कशा प्रकारे कोणकोणत्या वेगळ्या माध्यमातून केला जातो हे आपण येणाऱ्या दिवसांना शिकणार आहोत. लक्ष द्या, ज्यावेळेला एक पुढारी स्वतःच्या चुका, स्वतःचा पाप, स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या वाईट गोष्टी या लपून राहिल्या त्या उघडकीस येऊ नये आणि ज्याला ते माहिती झालेलं आहे त्याच्यावरती दबाव टाक यासाठी ते कोणकोणत्या प्रकारच्या दबाव तंत्राचा वापर करतात हे आपण शिकणार आहोत. आज देवाच्या सेवेमध्ये आपण पाहतो की अशा प्रकारचे पुढारी आहेत. आज देवाच्या सेवेमध्ये अशा प्रकारचे लीडर जे आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. लक्ष द्या, परमेश्वर देवापासून काही लपून राहत नाही. देवाचे वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतात. दावीद असं म्हणतो की तुझ्या समक्षतेपासून मी कुठे जाऊ, मी कुठेही गेलो तरी त्या ठिकाणी तू आहे. देवाच्या समक्षतेपासून आपण काही लपून ठेवू शकत नाही. लोकांपासून आपण लपून ठेवू शकतो किंवा ज्याला माहिती झालेलं आहे त्याच्यावरती दबाव टाकून आपण आपली चूक जी आहे ती झाकून ठेवू शकतो. पण देवावरती दबाव टाकला जात नाही, देवाला शांत केलं जात नाही. लक्ष द्या, आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की स्वतःला सुरक्षित करण्यासाठी दुसऱ्यांची तोंड ही अशा प्रकारे देखील बंद केली जात आहे. आणि आपण ज्या वेळेला देवाच्या सेवेमध्ये असतो तर आपल्याला अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना ओळखता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना ओळखू तर देवाचा आत्मा आपल्याला धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने मदत करेल. अशा प्रकारच्या लोकांना जे आहे जागीच्या अशा प्रकारच्या लोकांच्या चुका ज्या आहेत त्या समोर आणण्याकरता, अशा प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या देवाच्या राज्यामधून उधळून लावण्याकरता देव आपल्याला जे आहे ते उभं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त देवाच्या वचनामध्ये जे आहे ते वाढणं फार गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद